दारात यायचं नाही. राजा दक्षानं उमेला सांगितलं, बाबा ठीक आहे, मला काही चालेल, पण मला लग्न मात्र महादेवांसोबतच करायचंय. आपल्या मुलीचा हट्ट, आपल्या मुलीचं प्रेम बघून राजा दक्षानं आपल्या उमेचं स्थळ महादेवांकडे गेले, कैलास पर्वतावरती गेले. राजा दक्षानं रागाच्या भरात हात जोडला, रागाच्या भरात हात जोडला आणि सांगितलं, माझ्या मुलीसोबत लग्न करा. माझ्या मुलीला तुम्ही भाळलात, माझ्या मुलीचं तुमच्यावरती प्रेम आहे, माझ्या मुलीनं तुमची आराधना केलेली आहे, मनापासून भक्ती केलेली आहे, माझ्या मुलीचं हित हे माझं हित आहे, तिच्यासोबत लग्न करा. पण शिवजींनी सांगितलं, मी निर्गुण निराकार आहे म्हणले, मला लग्न करायचं नाही. आणि मग त्याच्यानंतर ब्रह्माजींना पुढची क्रिया, पुढची प्रोसेस चालू ठेवायची होती. पुढे गणपती बाप्पा जन्माला येणार होते, पुढे कार्तिकेय स्वामींचा जन्म होता आणि यांचा विवाह झाला नाही तर पुढचं कार्य होणार तरी कसं? तारकासुरासारखा राक्षस मारायचा होता, भस्मासुरासारखा राक्षस मारायचा होता, काळ भैरवनाथाचा जन्म होणार होता. आता काय करावं? ही सगळी प्रोसेस पुढे चालली पाहिजे. ब्रह्माजी आणि सगळे 33 कोटी देव शिवजींकडे गेले आणि शिवजींची आराधना केली आणि भजन केलं. 33 कोटी देवांनी, भगवान श्री विष्णू, भगवान श्री ब्रह्मा आणि 33 कोटी देवांनी भगवान भोलेनाथांच्या समोर जावं आणि भोलेनाथांची आराधना करावी, भोलेनाथांचं नामस्मरण करावं. नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा. भगवान शिवाची आराधना केली आणि सांगितलं, शिवजी सृष्टीचं कार्य खंडन पाता कामा नये, लग्न करा. शिवजींनी लग्न करण्याचा निर्णय केला आणि राजा दक्षाच्या दारामध्ये उमेचा आणि भगवान श्री महादेवांचा विवाह फार थाटामाटामध्ये संपन्न झाला. आणि लग्न झाल्याच्या नंतर कथा मी फास्ट सांगते, कारण पुढे आपल्याला आणखी रुद्रचरित्र बघायचंय आणि मग त्याच्यानंतर भगवान परमात्म्याचं पार्वती मातेचं लग्न या ठिकाणी लावायचंय. हे उमा चरित्र झालं, हा सती खंड आहे. त्याच्यानंतरचा जो खंड आहे त्याच्यात भगवान शिवजींचं पुन्हा एकदा लग्न झालं, ते आपण बघणार आहोत, म्हणून थोडं फास्ट सांगते. उमेचं आणि महादेवाचं लग्न झालं. कैलास पर्वतावरती उमा आणि महादेव निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर काही दिवसांनंतर उमेला आपल्या माहेरची आठवण आली. पण वडिलांचे शब्द आठवले. माझ्या वडिलांनी काय सांगितलंय, लग्न झाल्याच्या नंतर माझ्या दारातच यायचं नाही. आणि मग त्याच्या काही दिवसांच्या नंतर राजा दक्षाला फार मोठा यज्ञ करायचा होता आणि त्या यज्ञासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून 33 कोटी देवांना राजा दक्षाने आमंत्रण दिलं. सगळ्यांना आमंत्रण दिलं, पण कैलास पर्वतावरती आमंत्रण काही दिलं नाही, आमंत्रणच दिलं नाही. आणि मग नारद महर्षी नारायण 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 करता करता, मी तुम्हाला सांगितलं ना, कळ लावणारे कोण? नारद महर्षी. पण त्यांच्या कळीनं वाटोळं नाही, चांगलंच झालंय.
उगत ते नारद महर्षी बदनाम झाले तसं तर